मित्रांनो नमस्कार. टेक चॅनलवर पुन्हा आपले स्वागत करत आहे. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे पेमेंट कॅल्क्युलेट करणार आहे तर ते तलाठी, वरिष्ठ लिपिक, भांडारपाल, पर्यवेक्षक, महसूल निरीक्षक आणि काही तांत्रिक पदे जे आहेत ते पण यामध्ये येतात. ज्यांचा जो ग्रेड पे आहे तो ₹2400 असतो आणि 7व्या वेतननुसार लेव्हल S8 मध्ये हे येतात. 6वा जे वेतन आयोग होता, 6वा वेतन आयोग, तर त्याच्यामध्ये याचा ग्रेड पे ₹2400 होतात. परंतु आता 7व्या वेतनामध्ये त्याचं जे बेसिक आहे तर 25,500 ते 81,100 हे त्यांचं बेसिक आहे आणि S8 मध्ये हे येतात. आता मित्रांनो पेमेंट कॅल्क्युलेट करण्यापूर्वी इथं तुम्हाला पद दिसत आहे, तर हे सर्व पदांना ₹2400 ग्रेड पे असतो. म्हणजे S8 ही जी श्रेणी आहे, वेतन श्रेणी त्यामध्ये हे येतात. तर यामध्ये बघा कृषी सहाय्यक आहे, पुरवठा निरीक्षक, आरोग्य सेवक, सांख्यिकी अधिकारी, प्रकल्प अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, लेखा सहाय्यक, लेखा लिपिक, कार्यानुभव शिक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक, तर असे वेगवेगळे पद यामध्ये येतात. आता हे जे पद आहे मित्रांनो काही विभागानुसार मी इथं सगळे विभागाचे इथे टाकलेले आहे, परंतु काही विभागामध्ये मात्र ग्रेड पेचा थोडासा कमी जास्त फरक पडू शकते. तसेच काही विभागामध्ये यांना या व्यतिरिक्त काही अलाउन्स जास्त पण मिळत असतात भत्ते, तर ते यामध्ये ॲड केलेले नाही, म्हणून थोडंफार कमी जास्त होऊ शकते. परंतु जनरली जे आपण पेमेंट कॅल्क्युलेट करणार आहे ग्रेड पे 2400 नुसार S8 नुसार, तर हे एवढंच त्यांचं पेमेंट निघणार आहे. बघा आता यामध्ये 3 सिटी टाईप तुम्हाला माहीत असेल की जे एक्स म्हणजे कॅटेगरी जे बनवलेली आहे सिटीची, हे 3 प्रकारची बनवलेली आहे, एक्स, वाय आणि झेड. ठीक आहे. तर एक्स कॅटेगरीमध्ये जो HRA आणि ट्रॅव्हलिंग अलाउन्स असतो तर हा जास्त मिळत असतो. त्याच्यानंतर वाय आणि झेड, तर यामध्ये मात्र वाय मध्ये समजा याच्या एक्स मध्ये जर 30% असेल तर वाय मध्ये 20% आणि झेड मध्ये 10% हे असा HRA मिळत असतो. तर याआधी जे 7व्या वेतनाचं जेव्हा लागू झाला होता तर त्यामध्ये जे आपलं जे DA वगैरे आहे त्यानुसार हे त्यांनी कॅल्क्युलेट करून दिलेलं होतं. त्याचे GR पण भरपूर अवेलेबल आहेत. जसं की आता 0 ते 25 पर्यंत जर DA असेल 0 ते 24 पर्यंत, तर HRA जो आहे तर हा 8, 16 आणि 24 हे मिळत होता. ठीक आहे. म्हणजे 8 झेड साठी, वाय साठी 16 आणि एक्स साठी 24 अशा पद्धतीनं. त्यानंतर जेव्हा 25 DA झाला तर 25 ते 49 पर्यंत 9, 18, 27 असा HRA देण्यात आलेला होता आणि आता 50% DA झालेला आहे, तर 30, 20 आणि 10 अशा पद्धतीनं HRA हे मिळतो. त्यानंतर ट्रॅव्हलिंग अलाउन्स पण त्याच पद्धतीचा आहे. जर महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये हे जे एक्स आहे त्या एक्स कॅटेगरीमध्ये जे शेअर येतात तर मुंबई आणि हे पुणे येतात, तर तिथे 30% हा HRA मिळत असतो. त्यानंतर काही महाराष्ट्रातले जिल्हे आहे, महानगरपालिका आहेत, तर त्या शहरामध्ये पण HRA हा 20% दिला जातो आणि बाकी इकडे HRA हा 10% दिला जातो. ठीक आहे. त्यानंतर ट्रॅव्हलिंग अलाउन्स पण तसंच आहे. ट्रॅव्हलिंग मध्ये एक्स कॅटेगरीचे म्हणजे मुंबई, आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर मुंबई, पुणे आणि नागपूर ॲड केलेला आहे, ज्यामध्ये हा जो ट्रॅव्हलिंग अलाउन्स आहे हे इतर कर्मचाऱ्यापेक्षा दुप्पट मिळत असतो. ठीक आहे. त्यानंतर अपंग जे कर्मचारी असतात तर त्यांच्यासाठी पण ट्रॅव्हलिंग अलाउन्स हे जवळपास दुप्पट हे दिला जातो. हे सर्व मी यामध्ये कॅल्क्युलेट करून दिलेलं आहे. तर बघा आपण आता हे मुंबई किंवा पुणे सारख्या सिटीचा जर विचार केला तर एक्स कॅटेगरीमध्ये ते येतात. ठीक आहे. त्यानंतर आता येते हँडिकॅप, म्हणजे अपंग जर कर्मचारी असेल तर यस करू शकतो किंवा नो करू शकतो. कारण अपंग जर कर्मचारी असेल तर त्याला प्रवास भत्ता हा जास्त मिळत असतो. त्यानंतर इन्क्रिमेंट जर असेल तर आपण करू शकतो इथे, किंवा आपण सध्या 0च घेऊ. ठीक आहे. त्यानंतर DA आता 50% झालेला आहे, तर हे 50 करून घेऊ. आणि HRA हे मुंबई पुणे सारखे सिटी असल्यामुळे तिथे HRA 30% मिळतो
आणि ट्रॅव्हलिंग अलाउन्स पण हे जनरली बाहेरचे जे कर्मचारी आहेत मुंबईच्या बाहेरचे किंवा खेडे विभागातले, तर तिथे त्याच्यापेक्षा दुप्पट हे मिळत असतो. ठीक आहे. त्यानंतर NPS जर यस केलं तर NPS इथे कॅल्क्युलेट होते, परंतु काही कर्मचाऱ्याजवळ NPS अकाउंट नसते, तर हे जर नसेल तर मग मात्र हे वेगळ्या पद्धतीने कॅल्क्युलेट होते. ठीक आहे. तर हे एवढ्या पद्धतीनं हे असं, आणि त्यांचं जे बेसिक असते तर 25,500, DA 12,750, NPS अलाउन्स हे 5,355, त्यानंतर HRA 7,650, ट्रॅव्हलिंग अलाउन्स त्यांना मिळते 2,700 रुपये, आणि टोटल 53,955 ही त्याची सॅलरी होणार आहे. त्यानंतर 360 GIS रिन्यू स्टॅम्प. त्यानंतर जे NPS अकाउंट जर असेल आपलं, तर आपल्या बेसिक आणि DAच्या 14% हे शासन टाकत असते आणि 10% हे आपण जमा करत असतो. म्हणजे हे जे ग्रॉस सॅलरी आहे तर यामध्ये 14% शासनानं टाकलेलं आहे, आणि डिडक्ट करताना मात्र शासनाचे 14% आणि आपले 10% हे दोन्ही इथून डिडक्ट होतात. त्यानंतर प्रोफेशनल टॅक्स, तर एकूण वजावट 9,741 होईल, आणि नेट सॅलरी होईल 44,214 रुपये. तर इथं खाली काही मी पद दिलेली आहेत, तर हे सर्व या पदांना ही एवढी सॅलरी मिळत असते. तर अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेट करता येते. त्यानंतर आता आपण जर वाय कॅटेगरीतले जर शेअर घेतले समजा, तर यामध्ये महाराष्ट्रातले महानगरपालिका मला वाटते 8, 9, 10 शहर आहेत. तर ते मी पुढील व्हिडिओमध्ये कोणते शहर येतात तर हे पण दाखवेल आणि GR पण दाखवेल. ठीक आहे. त्यानंतर जनरली जे बाकी कर्मचारी आहेत हे झेड कॅटेगरीमध्येच येतात. ठीक आहे. तर त्यामध्ये DA 50% दिला जातो, मात्र HRA हा 10% आणि ट्रॅव्हलिंग अलाउन्स 1,350 दिला जातो. तर हे या पद्धतीनं हे कॅल्क्युलेट होणार आहे, आणि त्यांची जी सॅलरी आहे 37,764. तर आता जर आपण इथे फरक बघितला तर बघा, खेडे विभागातनी जर ड्युटी असेल तर 37,764 होईल, आणि मुंबई सारख्या ठिकाणी जर असेल तर हे डायरेक्ट 44 होईल. म्हणजे जवळपास 37 आणि 7-8 हजार रुपये हे जास्त मिळणार आहे. तर अशा पद्धतीने हे आपल्याला कॅल्क्युलेट करता येते. तर असंच हे जे आता इथं लेवल आहे, तर माझ्याकडे मी हे फॉर्म्युले देऊन इथं भरपूर हे तयार केलेलं आहे, आणि लेवल S1 पासून तर S31 पर्यंत सर्व मी यामध्ये ॲड करून दिलेलं आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वेगळ्या पदाचा आणखी बघणार आहोत. तर यामध्ये जे आता 2400 रुपये ज्याचा ग्रेड पे असतो, तर त्या सर्व पदाचा आपण इथे कॅल्क्युलेट केलेला आहे. पुढे त्यानंतर 4300 रुपये ग्रेड पे असतो, 4200 रुपये असतो, 4600 रुपये ग्रेड पे असतो, 5400 रुपये पण असतो. तर जे असेल तर ते आपण इथे बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला आणखी कोणत्या पदाची सॅलरी कॅल्क्युलेट करून पाहिजे हे मला कॉमेंट्स करा, त्या पद्धतीने आपण इथे कॅल्क्युलेट करू. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.